मी श्रीराम मंदिराकडे पोहोचला होता आणि हे बघा माझ्या समोर इथे रथ आलेला आहे। म्हणजे ना यावर्षी एवढा लवकर रथ आला। दररोज एवढा सुंदर शिंगार राहतोय ना गाईस, काय सांगू। म्हणजे ना बघून एवढा आकर्षित होता ना। आणि बघा गाईस, या त्या मोगऱ्या ज्या उद्या रथासोबत असतील, म्हणजेच की हे आहे रथाचे ब्रेक। बघितली मारुती रायाच्या वाहनाला किती गर्दी आहे। परवा पण खूप गर्दी राहील, परवाचं शेवटचं वाहन आहे ना। जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व। आय होप तुम्ही सर्व छान असेल। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। तर गाईस, उद्या आहे जळगावमध्ये रथ उत्सव आणि हो, आज रथाला बाहेर काढणार आहे। काल तर रथाला धुतलं होतं, आज रथ घरापासून तर श्रीराम मंदिरापर्यंत रथाला नेणार आहे आणि मग रात्री वगैरे कलर देतील। आणि आज आहे प्रभू श्री हनुमानांचा वहन, तर आज गर्दी पण खूप असते। उद्या तर तुम्हाला माहिती आहे जळगावमध्ये खूप गर्दी असेल। बाहेर गावावरून लोक येतात रथ बघण्यासाठी आणि जळगावातले राहतात। म्हणजे असं समजा, जळगावकरांसाठी 2024चा शेवटचा सण म्हणजेच की रथ उत्सव। आणि त्यानंतर मग परवा पुन्हा एक वहन असेल शेवटचं। आणि मी आता चाललेलो आहे श्रीराम मंदिराकडे। आधी रथ घराकडे जातो, तिथून मग जसं रथाला श्रीराम मंदिरापर्यंत नेतील, मग तिथपर्यंत जाऊ। सो चला जाऊया, मग सकाळचे 11:15 वाजले। मी श्रीराम मंदिराकडे पोहोचला होता आणि हे बघा माझ्या समोर इथे रथ आलेला आहे। म्हणजे ना यावर्षी एवढा लवकर रथ आला। सकाळी 10 वाजता निघाला होता। दरवर्षी काय 11:30 किंवा 12 वाजता रथ घरातून रथ निघतो आणि श्रीराम मंदिराकडे येतो। आता बघा, रथ सकाळी 10 वाजता इथे येऊन गेला होता आणि मला माहिती पण नाही। आणि इथे हनुमानाचं वाहन आहे आज, तर हनुमानजींची इथे मूर्ती आहे यार। म्हणजे बघा ना, पूर्ण मूड ऑफ होऊन गेला। तर मित्रांनो, यावर्षी मलाच नाही माहिती की एवढ्या लवकर कसं काय वहन, म्हणजे यावर्षी रथाला एवढ्या लवकर कसं काय इथे आणलं। 7 वाजता सगळे जमून गेले होते म्हणे, अचानक म्हणे 9चा टाइम दिला होता, 7 वाजता सगळे येऊन गेले आणि चाकं बदलायला लागले। म्हणजे ते गिरीस वगैरे लावताना चाकांना, इथे रथाच्या चाकांना हे जे गिरीस वगैरे लावतात ते लावायला लागले। जसंच लवकर झालं आणि लगेच रथ तिकडून काढला। कोणालाच नाही माहिती होतं की रथ एवढा लवकर निघणार आहे तिथून। उद्या सकाळी लवकर 6 वाजता मी इथे येऊन जाईल, 6-7 वाजता उद्या सकाळी इथे येऊन जाईल। जेव्हा रथाला आहे ना फुलाने सजवतील ना, मस्त सिनेमॅटिक वगैरे काढेल तेव्हा मस्त असं पूर्ण जे टॉपवरून तर खालपर्यंत आहे ना, एकदम फुलाने सजवता रथाला, एकदम छान। आणि आज मारुती रायाच्या वाहनाला एवढी गर्दी असेल ना। आणि आजच्या पान सुपारी पण खूप आहे, खूप पान सुपारी आज। रात्री कमीत कमी 2 ते 3 वाजून जातील वाहनाला परत इथे येण्यासाठी। श्रीरामांचे दर्शन करून घेऊ। श्रीराम, जय सियाराम। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र भगवान की जय। दररोज एवढा सुंदर शिंगार राहतोय ना गाईस, काय सांगू। म्हणजे ना बघून एवढा आकर्षित होता ना, फुलांनी सजवलेलं असतं। उद्या पूर्ण मंदिराला सजवतील मधून पण, तर एवढं छान वाटेल ना। मस्त फुलाने सर्व जे खांबे ना, हे टोटली सर्व फुलांनी सजवतील। आणि आता पण बघा किती सुंदर सजवलेलं आहे। प्रसाद घेऊन घेऊ आता, पोहे आणि शिरा। जय सियाराम। सोंगा आले नाही, सोंगा नाही आले, त्यांचं मुकुट आलं फक्त। सोंगा आज रात्री दिसतील किंवा उद्या सोंगांचा मुकुट आहे। रथाची साफसफाई सुरू आहे, याला कलर पण देतील रात्री। आणि बघा गाईस, या त्या मोगऱ्या ज्या उद्या रथासोबत असतील, म्हणजेच की हे आहे रथाचे ब्रेक। 20 किलोची किती? 20 किलोची एक। हां, उचलून बघू आपण पण। भाई, हे त्याच्यासाठी पूर्ण ताकदवर माणूस लागेल, साध्या मुलाच्या हाताचं कामच नाही ते।
मंदिराच्या वरच्या फ्लोअरवर आलेले. इथे ना ज्या दिवशी रथ घरापासून तर श्रीराम मंदिरापर्यंत येतो ना, तेव्हा इथे जेवण असतं. तर काहीच मी पण आता प्रसाद खाल्लेला आहे, शेवभाजी पोळीचा. आणि मी आता जातो घरी, कारण की आता तर इथे फक्त हे काम चालू राहील की रथाला थोडंफार साफ वगैरे करतील, मग रात्री कलर देणार आहे, मग संध्याकाळी मी येणार आहे श्री हनुमानांच्या वनाला. आता संध्याकाळीच भेटतो तुम्हाला. राम राम मित्रांनो, आता वाजलेले संध्याकाळचे 6:15. मी आलेलो आहे श्रीराम मंदिरात. आणि बघा, म्हणजे ना नोव्हेंबर आहे आणि एवढा लवकर अंधार पण पडला 6:15 वाजता. आणि इथे माझ्या समोर आहे रथ बघा ना, रात्री किती सुंदर वाटतोय म्हणजे अंधारात. आणि तिथे पालखी पण काढलेली आहे ही. तिथे आहे मारुतीचा वाहन. आणि मध्ये जाऊ, मध्ये इथे ना माहिती का, उद्या जे रथ असतं ना तर इथे उपरनं वाटप असतं, जे की रुमाल असतो खूप मोठा, तर कमरेला बांधता आणि एक टोपी देता. तुम्हाला दाखवतो. फायनली 2024 मध्ये पहिल्यांदा सोंग बघायला भेटले. नाही 22 जानेवारीला पण बघितले होते. हे बघा इथे आले एकच आहे. आणि ते सजवलेलं पण आहे वनाला, हार वगैरे घातलेले प्रभूंना. सांगितलं होतं तुम्हाला की आज मारुती रायाचं वाहन आहे, तर खूप गर्दी असते. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे आज. बघितली मारुती रायाच्या वाहनाला किती गर्दी आहे. परवा पण खूप गर्दी राहील. परवाचं शेवटचं वाहन आहे ना, तेव्हा. आता दोर भेटलेला आहे हातात आणि वाहनाला खेचायला करतील सुरू.
मित्रांनो आता वाजलेले रात्रीचे 12 आणि मी आहे पान सुपारीला जैनाबाद मध्ये. आणि इकडे आता जैनाबाद मध्ये पान सुपारी आहे. मला वाटतं ना यावर्षी लवकर करताय, कारण की मग उद्या रथ पण आहे. आज रथ आलाच बघितलं ना तुम्ही, 10 वाजता बरोबर श्रीराम मंदिराकडे आणलं होतं. मी तर व्हिडिओ काढला नाही तेव्हा मी स्वतः शॉक झालो की 11:30ला 12ला निघतं रथ तिथून आणि ते 10 वाजता तिथे होतं. तुझ्या कानाने मुरली अशी वागली, तुझ्या देवाने मुरली अशी वागली, रघुने तो कानाने झाले बावरी. तुझ्या कानाने मुरली अशी वागली, रघुने तो कानाने झाले बावरी. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. तुला रामाचे वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. तर शेवटची जी पान सुपारी आहे ती महर्षी वाल्मिकी नगर जळगाव म्हणजे वाल्मिकी मंदिराकडे. आणि या ठिकाणी आता शेवटची पान सुपारी आहे. रात्रीचे 3-3:30 होतील यांना जाता जाता. आताच 1:45 झालेले आणि मग उद्या सकाळी लगेच सरळ ते रथाला निघावं लागेल.